खाऊ आजी बनवणार छान. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एका सुंदर अशा मराठवाड्या अशा व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज जर बघितलं तर आदिताची कंपनीचं आज ॲन्युअल फंक्शन आहे. सो त्याच्यानिमित्त आज आम्ही निघालो आहे. आणि विशेष म्हणजे स्वस्तिक शेट पण पुढे आहेत. आदितासोबत वगैरे इथं स्वस्तिक शेट पण पुढे निघाले ते. आणि आदिता आमच्या आईसाहेब पण आहेत. चला एन्जॉयमेंटवाला व्हिडिओ घेऊन येतो तुमच्या मस्त सेलिब्रेशनचा. एन्जॉय. मित्रांनो, एंटर होऊया आपण आतमध्ये. सध्या काय आलं, लेट झाल्यामुळे ना थोडं फास्ट दाखवावं लागतं आहे. सो त्याच्याबद्दल थोडं सॉरी अबाउट दॅट. चला, आईसाठी जरा नवीन आहे. अरे बापरे, मलाच लागायचं. हे बघा आलो. मित्रांनो, आदिताचं कंपनी ही आणि मस्त कॅम्पसमधून चालले. थोडं लेट झाले, ट्रॅफिक खूप असते. रस्ता म्हटलं ना, IT पार्क म्हणजे खूप डेंजर काम असते भावाने. हे बघा, हे छोटं स्वस्तिक शेट आलं म्हणून पुढे आलं मला घेऊन. मम्माच्या कंपनीमध्ये का पार्टीचा माहोल बघा. नियोजन चालू आहे सगळं एकदम टकाटक मध्ये. हे बघा मित्रांनो, मस्तपैकी बँड वगैरे लावले. असा बँड लावावा लागतोय. बघा मित्रांनो, पाणी बघा कसलं भारी. इथं काळांचे वगैरे केली सिस्टीम वगैरे बघा, एकदम प्रॉपर माहोल बघा. मित्रांनो, आदिताचं सध्या नसे. आदिताची एक फ्रेंड आली, तिच्यासोबत चालली. असे स्टॉल वगैरे लागले ते असे मस्तपैकी. जे काय काय करू शकतो आपण. बघ तू दादा का बघितलं का तू. दादा छोटे, काय नाव आहे तुझं, काय नाव आहे तुझं. चेंज करून ऍक्च्युली आज होता त्यांचा डान्स आहे तर त्याच्यामुळे थोडंसं चेंज करायला गेले ते. आता ते Chief Human Resource Officer. ऑफिस चांगलं मोठं आहे ना. स्वस्तिक क्षेत्र बघा, आईला आहे ना तुझ्या मम्माच्या ऑफिसला आवडलं. आम्ही मस्तपैकी आता आहे ना फिरून येतो मस्त. बघा इथं किती किती स्टॉल लागले ते बघा. बघा खूप सारे असे स्टॉल लागले ते. त्याच्यामध्ये काय काय ते शोधायचं आणि त्यातून आपल्याला घ्यायचं. समजलं पिल्लू. पॉपकॉर्न द्या ना दादा एक. सध्या काही गोष्टी अजून चालू नाही झालेल्या. सो थोडंसं आपल्याला शोधायचं आहे. हे बघा माहोल. चला पाणीपुरी, इथं थोडी पाणीपुरी ट्राय करू शकतो आपण. स्टॉल लागले ते असे मस्त पाणीपुरी वगैरे. इथं पुरी घेऊया आपण. काऊ स्वस्तिक शेटला पाणीपुरी दिली पहिल्यांदाच बघा. तर मस्त इथं पाणीपुरी खायला बघा. इथे हे पण चालू केलं आहे थोडंसं स्नॅक्स वगैरे अशा पद्धतीने आहे. हा चीज बॉल घेतोय आपण स्वस्तिकसाठी. तुला स्वस्तिक आपण आता छानपैकी घेतले प्लेट बघा. असे पण होतात ते. तुला आहे का स्वस्तिक शेटला भेळ बनवतात ते छानपैकी. थँक्यू. हां खा, चल दे त्याला खाऊ दे. बाळाला खाऊ, आजी बनवणार छानपैकी. खावा
व्हेरी गुड बॉय. हॉल बांधला आहे. पार्टीचं वातावरण आहे, थोडीशी गर्दी, क्राऊड पण खूप सारा झाला आहे. पण कंपनी खूप मोठी आहे. थोडं पाणी प्यायचं आहे मला ॲक्च्युली. मित्रांनो म्हणजे एक ॲन्युअल डे कसा असू शकते याचं उदाहरण इथं बघता येईल तुम्हाला की किती प्रॉपर एकदम नियोजन असतं. एकदम खूप छान म्हणजे असं नियोजन आहे एकदम भारी. हे बघा क्राऊड पण आणि एक रिचनेस. आय टी कंपनीमध्ये कशा पार्ट्या होतात म्हणजे कंपनीमध्येच ही पार्टी आहे. ॲक्च्युली 5 स्टार 3 स्टार हॉटेलमध्ये खूप साऱ्या पार्ट्या बघत असतो आपण, पण ही एक वेगळ्या प्रकारची म्हणजे जी की कंपनीमध्येच पार्टी ऑर्गनाईज केली जाते आणि इथंच तिचं फंक्शन प्रॉपर पद्धतीने होतं. आणि एक भारी म्हणजे की म्हणजे फॅमिली मेंबर्सला पण आपली जे काय आपले जॉब करतात पुण्यासारख्या ठिकाणी आय टी पार्कमध्ये, तर ते कोणत्या लेवलमध्ये असतात, कसं काम चालतं हे सगळं आपल्याला इथं पाहता येतं. तर ॲक्च्युली ही अशी आय टी कंपनी ही मी ॲटोस म्हटलं त्याला. त्याचं तो कॅम्पस जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल सुंदर अशा पद्धतीने कॅम्पस आहे. आणि तर सगळे छान असं नियोजन करण्यात आलं आहे की जेणेकरून इतकी सगळं क्राऊड असून पण एकदम प्रॉपर सिस्टमॅटिक पद्धतीने अरेंज केलं आहे की जेवणाचं वगैरे प्रॉपर नियोजन आहे. हे बघा लक्षात येईल. आणि जे काय डेकोरेटिव्ह पद्धतीने केलं आहे सगळं अरेंजमेंट हे बघा एकदम टॉप आहे. फोटो सेशन वगैरे फॅमिली मेंबर्सचं चालू इथं. आणि कारंजे वगैरे जर बघितले तुम्ही ते बघा म्हणजे कंपनीचं सौंदर्य वाढवण्याचं काम हे करतं. एकदम भारी वाटते फील म्हणजे फील. हे बघा एकदम भारी. तर सिनेमामध्ये हा शॉट बघा आता आपण जो म्हणलेला प्रॉपर माहोल काय असतो आय टी पार्कमधला प्रॉपर माहोल बघा तुमच्या लक्षात येईल. जबरदस्त असं नियोजन आणि मस्त अशी सिंटल म्हणजेच ॲटोसची कंपनी. भरपूर असं इथं लाल महाल म्हणजे खूप लोकांचं स्वप्न असतं की पुण्यात आलं का लाल महालामध्ये नोकरी करायची. ॲक्च्युली पुण्यातला लाल महाल वेगळा आहे पण आय टी पार्कमधला हा लाल महाल म्हटलं तर काही हरकत नाही. त्या पद्धतीने असं आणि खूप भारी आहे म्हणजे हे सगळं. एक कॅम्पस पण सुंदर आणि निसर्ग तर लाजवाब आहे. आपल्याला तर आवडले भावांनो. तर तुम्हाला पण ही कंपनी कशी वाटते नक्की सांगा कमेंट करून. काढली जाते इथं अशी सांगतात की कशा पद्धतीने मेहंदी काढायची. नियोजन बघा. आय थिंक गाणं वगैरे चालू झालं की आधी त्याचं बघावं लागेल ना भावांना. तर आधी तर मग विशेष व्हायचा भावांनो जावं लागेल. त्यांचं नियोजन आहे इथे बघा. ते बलून्स ठेवले ते त्यातले बलून्स किती फोडले जातील हे बघा. आता छोट्या फोडतोय आता बघूया आपण किती फोडतोय बलून्स. कमान असं टाक ना असं म्हणजे जाईन. असं टाक हळूच. हां असं टाक बा असं असं नाही. तर तुमच्या लक्षात येईल की छोटे छोटे बाळ आहे आणि त्यांना मस्त असं छान पद्धतीने असं टॅटू वगैरे काढतात ते गालावरती. म्हणजे मित्रांनी जर बघितलं सुंदर पद्धतीने एखादा कलावंत कशा पद्धतीने कलाकार छोटे छोटे लहान मुलांचे चेहऱ्यावरती किती अजून ऊर्जा आणि किती मस्त एन्जॉयमेंट घेऊन येत असतो तुमच्या लक्षात येईल. हे बघा कमी वेळामध्ये काहीतरी कौशल्य दाखवायचं असतं यालाच कलाकार म्हटलं जातं. हे कलाकार असतं बाबा. वेटिंगला आहेत सगळे असे पालक वगैरे छोट्या छोट्या बाळांना घेऊन. की नियोजन चाललंय. यांना दोघांचं नियोजन करून दिलं नाश्त्याचं. आता मी गर्दी खूप आहे इकडे बघा. सगळा क्राऊड इकडे असं लाईन यायला लागलाय आणि आम्हाला इकडे नियोजन मी करून दिलं यांचं. हे सेटिंग असते भावांनो. ब्लॉगरची सेटिंग असते बाकी काही नाही. हां ते जाऊ दे खाली पुढे जमीन घे. भेळ खातात ते. हा बस 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 ओके थँक्यू. ते खाऊ नये बा. तू नाही खायचं ते. बेस्ट लक तुला. आदिताचा डान्स आता तुम्हाला सगळ्यांना बेस्ट लक का. आता मस्तपैकी आदिताचा मस्त डान्स होणार इथं आणि स्वस्तिक सेट त्याचा एन्जॉय करणार. दीपक रात्रि को देख के ये नहीं लगता कि ये वही लड़के हैं जिनके साथ बचपन में हमारे मम्मी पापा आत्रे अंकल आंटी का बेटा दीपक देखे कि भी मम्मी पापा खड़े हो जाएं हाइट में छोटे बच्चे हुआ ओके ओके मम्मी का नाम क्या है
ओके डान्स करा हात वॉल्यूम 10 वॉल्यूम 20 डीजे म्यूजिक DJ Hall, let's get ready, everybody. This one is specially dedicated to all the papa. कुठे मम्मा एक मेरे मित्र हैं जिन्होंने गॉगल पहने हैं, बहुत ही बढ़िया डांस कर रहे हैं। हाँ, वो जो है इनको स्टेज पे बुलाइए। क्या डांस करता है बंदा, मजा ही आ गया मतलब। मित्रांनो आधी त्याच्या ऑफिसमध्ये आलो आहे, आतमध्ये एंटर केलं आहे. आतला एरिया बघा कसा आहे. म्हणजे आय टी पार्क म्हटलं तर कसं असतं तुमच्या लक्षात बघा. म्हणजे पूर्ण होल व्ह्यू कशा पद्धतीने डेस्क अरेंज केले असतात, कशा पद्धतीने हे होतं. आणि खूप सुंदर असं आज विशेष म्हणजे ऑर्गनायझेशन खूप छान झालं आहे पार्टीचं. मित्रांनो हा होता आधी त्याच्या ऑफिसचा सुंदर असा पार्टीचा सोहळा. आपल्याला आई साहेब आणि स्वस्तिक शेट यांची मजा या व्हिडिओच्या माध्यमातून कशी वाटली. मित्रांनो आई साहेब आणि स्वस्तिक शेट आणि आदित्याचा मस्त असा एन्जॉयमेंटवाला व्हिडिओ आपण बघितला. चला मग पुन्हा मित्रांनो नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा भेटूया. भटके व्हिडिओ जेवण करायचं आहे आणि पब्लिक बघा तुमच्या लक्षात येईल खूप सारा असा माहोल आहे. हे बघा ते फॅमिली पार्टी म्हटलं तर थोडंसं असतंच. व्हरायटीज ऑफ मेनू तुम्ही बघू शकता की माझी प्लेट आहे. चिकनची थाळी आहे, ॲक्च्युली राईस, चायनीज नूडल्स आणि भरपूर सारे असे मेनू आहेत. त्याच्यामध्ये पास्ता आहे, एक तिखटवाला आहे, एक गोडवाला आहे, पनीर पण आहे. तर भरपूर आहे असं म्हणजे भरपूर आहे. आईचं ताट आहे अमून. तर सगळे अरेंजमेंट अशी बघा या अशा पद्धतीने सगळे बसले ते प्रॉपर नियोजन एकदम. थोडी गर्दी तर आहेच कारण हे बघा लाईन आहे फुल ऑन लाईन. जेवायची भूक लागली पण ठीक आहे तुम्हाला दाखवणं पण गरजेचं आहे. बघा डेझर्ट घेऊन आली आधी तर गुलाबजामुन ट्राय करूया. रात्रीचे ना 10 वाजले ते आणि आता आम्ही नाईट वॉक घ्यायला आलोय आदित्याच्या कंपनीमध्ये. पिल्लू घाबरलोय सो मला त्याला कडेवरती उचलून घ्यावं लागणार आहे. चला आम्ही रात्रीचं मस्तपैकी वॉक घेत चाललोय आणि बाळ थोडं खाली उभं केलं होतं तर घाबरले थोडेसे. सो मी त्याला कडेवरती उचलून घेतले कारण हे खूप महत्वाचं आहे. पळा 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 पळा. खतरनाक कॅम्पस आहे बघा तुमच्या लक्षात येईल. खूप मोठे मोठे असे बिल्डिंग्स आहेत. इथं आदित्याचं ऑफिस आहे. इथं कुठं आहे तुझं? अच्छा इथं वरती आहे का? ॲक्च्युली नाईट मोड आहे सो त्याच्यामुळे एवढं प्रॉपर दिसत नाही.
हा लाईट पण कमी केलं ते कारण दाखव बाळा मामा आहे का. तर मित्रांनो असा होता अनिताच्या ऑफिस पार्टीचा हा सुंदर सोहळा. आईसाहेब आणि स्वस्तिक सोबत घाललेला हा वेळ खरंच खूप भारी होता. तुम्हाला आजचा कौटुंबिक ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचा लाडक्या भटक्या व्लॉगर.